आणि परळीमधल्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला कोर्टानं झटका दिलाय। अंबाजोगाई दिवाणी न्यायालयानं काही महत्त्वाचे आदेश दिलेत। या विद्युत निर्मिती केंद्राचं बँक खातं जप्त केलं जाणार आहे। प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला नसल्यामुळे ही कारवाई करण्यात येणार आहे। परळी वैजनाथ यांनी त्यांना 250 मेगावॅट विद्युत निर्मितीसाठी दादारी वडगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी 2007 मध्ये संपादित केल्या। त्याचा अद्याप मुआवजा 2009 मध्ये दिला। सदरील प्रकरण न्यायालयात वाढीव मुआवजासाठी वर्ग झाले। याचा निकाल 2022 मध्ये माननीय दिवाणी न्यायालय यांनी दिला, परंतु थर्मलने या प्रकरणात रक्कम जमा न केल्यामुळे शेतकऱ्यांनी वसुलीचे प्रकरण दिवाणी न्यायालय अंबाजोगाई येथे दाखल केले असता याही प्रकरणात त्यांनी रक्कम जमा न केल्यामुळे दिनांक 1/2/2025 रोजी माननीय न्यायालयाने बँक ऑफ महाराष्ट्र TPS कॉलनी परळी येथील थर्मल पॉवर स्टेशनचे येणे असलेल्या रकमेसाठी खाते जप्त केले आणि बँकेला नोटीस दिली की यापुढे या रक्कम वसूल होईपर्यंत त्यात व्यवहार करू नये। सदरची रक्कम ही 6 प्रकरणातील 3,77,00,000 अशी आहे। आणि याच संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्याकडून। स्वानंद, कविता, आपण बघितलं तर परवा दिवशी सुद्धा एक प्रकरण, ताजं प्रकरण आहे की एका शेतकऱ्याला रक्कम न मिळाल्यामुळे जी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी होती जप्त करण्यात आली होती। आणि त्याच प्रकारे आता दुसरं जर एक प्रकरण परळीमध्ये घडलेलं आहे। जे परळीला औष्णिक विद्युत केंद्र आहे, त्या औष्णिक विद्युत केंद्राला जमीन अधिग्रहण करण्यात आली होती, मात्र याचा जो मावेजा आहे तो संबंधित शेतकऱ्यांना दिला गेला नाही। आणि त्याच अनुषंगाने अंबाजोगाई येथील न्यायालयाने औष्णिक विद्युत केंद्राला दणका देत जे औष्णिक विद्युत केंद्राचं बँक ऑफ महाराष्ट्र मधलं खातं आहे हे खातं जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तशी कारवाई देखील केली गेलेली आहे। आपण बघायला गेलं तर या एकंदरीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्या कारवाई होत आहेत याला गती देखील आली असं म्हणता येईल। आणि विशेष म्हणजे या थर्मलकडे पैसे असताना देखील ही रक्कम न दिल्या गेल्याने ही न्यायालयाने कारवाई केली गेल्याचं समजतंय। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।